पवारांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल झालेत। गृह, महसूल आणि अर्थ ही महत्त्वाची खाती कुणाला मिळणार यावरून चर्चा रंगलेली असतानाच महसूल आणि गृहनिर्माण ही खाती मित्रपक्षांना देण्याची भाजपने तयारी दर्शवल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत दाखल होण्यापूर्वी मुंबईत अजित पवारांशी सल्लामसलत केली। संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं। अजित पवारांनी संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याचं बोललं जात आहे। नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या बैठकीत संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे। मागच्या सरकारमध्ये भाजपकडे महसूल आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती होती। नव्या सरकारमध्ये ही खाती मित्रपक्षांना देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे। मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्याचा आहे, पण माननीय मुख्यमंत्री आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल, एकनाथजी असेल, अजितदादा असेल, या सर्वांशी बोलून माननीय देवेंद्रजी योग्य निर्णय करतील। खरं तर गृह मंत्रालयावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। शिवसेना गृह खात्यासाठी आग्रही होती, पण भाजप गृह खातं सोडायला तयार नाही। गेल्या सरकारमध्येही फडणवीसांकडे हे खातं होतं आणि यावेळीही भाजप गृह खात्यावरचा दावा सोडायला तयार नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे गृह, नगरविकास, विधी व न्याय, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण आणि वन विभाग ही सगळी महत्त्वाची खाती भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेला महसूल, सार्वजनिक बांधकाम उपक्रम, कामगार, शालेय शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा आणि स्वच्छता तसंच परिवहन ही खाती मिळणार आहेत असं कळतंय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे वित्त व नियोजन, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, महिला आणि बाल कल्याण, मदत व पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाण्याची शक्यता आहे। अजित पवार काय आणि शिंदे गट काय, शिंदे शिवसेना काय, दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवरच विसंबून राहावं लागेल, त्यांच्या भरोशावर राहावं लागेल। महायुतीच्या घटक पक्षांनी संभाव्य मंत्रिपदासाठी दिलेल्या नावांच्या यादीत कोणताही हस्तक्षेप न करण्याची भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे। मात्र मंत्री म्हणून संधी देत असताना स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींचा विचार व्हावा असा सूचक सल्ला भाजपच्या श्रेष्ठींनी घटक पक्षांच्या नेत्यांना दिलाय। राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढे बोलत राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि या निवडणूक निकालानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलाय, तर महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसलाय। राज्यात आता भाजप महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे। राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस, भाजप मोठी खेळी खेळणार। महाविकास आघाडीचे खासदार महायुतीच्या संपर्कात। राज्यात नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेआधी चर्चा रंगली आहे ती ऑपरेशन लोटसची। लोकसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं। महाविकास आघाडीचे 30 खासदार विजयी झाले, पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीला जबरदस्त फटका बसला। तीनही पक्षांचे मिळून केवळ 49 आमदार निवडून आले। विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगू लागली आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच याचे थेट संकेत दिले। महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही। त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत। ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही, आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही, आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही, किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना
तो काय आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत. ऑपरेशन लोटसच्या चर्चांचं महाविकास आघाडीनं मात्र खंडन केलंय. वारंवार ऑपरेशन लोटस राबवून भाजपला देशात हुकुमशाही आणायची असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे. ऑपरेशन लोटस करायचं हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल. ऑपरेशन लोटस राबवण्यात सर्वात कळीचा मुद्दा असेल पक्षांतर बंदी कायदा. या कायद्यानुसार प्रत्येक पक्षाचे 1/3 खासदार बाहेर पडले तरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई टळेल. सध्याच्या घडीला काँग्रेस पक्षाकडे 13, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 9, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी पवारांच्या गोटातनं किमान 5, ठाकरेंचे किमान 6 आणि काँग्रेसचे किमान 9 आमदार भाजपला आपल्या बाजूनं वळवावे लागतील. बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले आहेत. एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना. ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे ते ऑपरेशन डर होतं. पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं. भाजपनं आजवर देशातल्या काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस राबवलंय, ज्यात मध्य प्रदेश आणि कर्नाटक या 2 प्रमुख राज्यांचा समावेश आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रानं शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांमधली फूट पाहिली आहे. आता ऑपरेशन लोटसच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीतली धाकधूक वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळातल्या राजकीय गणितांची सर्वांनाच उत्सुकता असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.